आयपीएल मध्ये एक अशी टीम आहे जी ट्रेंड फॉलो करत नाही, ती स्वतःचा गेम खेळते आणि तरीही सतत जिंकते. ती म्हणजे गुजरात टायटन्स. पहिल्याच सीझन मध्ये ट्रॉफी जिंकली, दुसऱ्या सीझन मध्ये रनर अप राहिली आणि त्यानंतरही जवळजवळ प्रत्येक वर्षी प्लेऑफ्स मध्ये पोहोचली. एवढी कन्सिस्टन्सी फार कमी टीम्स मध्ये पाहायला मिळते. पण प्रश्न असा आहे की 2026 मध्ये ही टीम पुन्हा ट्रॉफी जिंकू शकते का? सगळ्यात आधी बोलूया गुजरात टायटनच्या फिलॉसॉफी बद्दल. या टीमची बिगेस्ट स्ट्रेंथ आहे ती म्हणजे त्यांचं काम आणि चिल्ड एन्व्हायरमेंट. टीम जिंकली तरी जास्त एक्साइटमेंट नसते आणि ती हरली तरी पॅनिक होत नाही. कोच आशिष नेहरा आणि मॅनेजमेंटने एक कल्चर तयार केलेलं आहे जिथे प्लेयर्सला फुल बॅकिंग दिली जाते. प्रेशर नाही, फ्रीडम आहे आणि हाच त्यांच्या सक्सेसचा मेन रिझन आहे. बॅटिंग बद्दल जर बोलायचं झालं तर गुजरातची स्ट्रॅटर्जी खूप वेगळी आहे. बाकी टीम्स पॉवर प्ले मध्ये 80 किंवा 90 रन करण्याच्या मागे असतात, पण गुजरात तसं करत नाही. ते शांतपणे खेळतात, पण त्यांचा टॉप 3 एंड पर्यंत खेळतो आणि शेवटी तो स्कोर बनवतो. मागच्या सीझन मध्ये साई सुदर्शन, शुभमन गिल आणि जॉस बटलर या तिघांनी मिळून टीमचे 70% पेक्षा जास्त रन्स केले होते. म्हणजे सिंपल आहे, टॉप 3 जर त्यांचे चालले तर गुजरात टायटन्सला थांबवणं खूप अवघड आहे. पण इथेच एक मोठा प्रॉब्लेम आहे. जर टॉप 3 फेल झाले तर मिडल ऑर्डर्सवर प्रेशर येतं आणि गुजरात टायटन्स थोडीशी वीक दिसते. राहुल तेवातिया आणि शाहरुख यांनी काही मॅचेस जिंकवलेत, पण कन्सिस्टन्सी तेव्हा नव्हती. हार्दिक पांड्या आणि डेव्हिड मिलर सारखे रिलायबल फिनिशर आता टीम मध्ये नाहीये आणि त्यामुळं फिनिशिंग हा अजूनही एक खूप मोठा क्वेश्चन मार्कच आहे. यंदाच्या सीझन मध्ये मात्र काही इंटरेस्टिंग चेंजेस दिसू शकतात. वॉशिंग्टन सुंदरला नंबर 4 वर प्रमोट केलं जाऊ शकतं, जो बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही मध्ये कॉन्ट्रीब्युट करू शकतो. ग्लेन फिलिप्स सुद्धा खूप गुड फॉर्म मध्ये यावेळेस दिसतो आहे आणि मिडल ऑर्डरला स्टेबिलिटी तो देऊ शकतो. त्याचबरोबर जेसन होल्डर हा एक पॉवर हिटिंग आणि बॉलिंग दोन्हीसाठी एक स्ट्रॉंग ऑप्शन मानलं जातं. म्हणजे त्यांच्याकडे ऑलराऊंडर बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहेत. बॉलिंग बद्दल जर बोलायचं झालं तर गुजरात टायटनची खरी ताकद ती इथेच आहे. मोहम्मद सिराज, रबाडा, त्यानंतर प्रसिद्ध कृष्णा यांच्यासारखे एक्सपिरियन्स्ड बॉलर इथे आहेत. स्पिन मध्ये राशिद खान, साई किशोर आणि वॉशिंग्टन सुंदर यांचं कॉम्बिनेशन आहे आणि विशेषतः मिडल ओव्हर्स मध्ये गुजरात टायटन अपोनेंटला कम्प्लिटली इथे कंट्रोल करू शकतं. पण या सगळ्यातला सगळ्यात मोठा एक्स फॅक्टर म्हणजे राशिद खान. मागचे 2 सीझन त्याच्या स्टँडर्ड्स प्रमाणे चांगले गेले नाहीयेत. इकॉनॉमी वाढली, विकेट्स कमी झाले आणि त्याचा फिअर फॅक्टर थोडा कमी झाला. पण जर राशिद खान पुन्हा पीक फॉर्म मध्ये आला तर ही टीम ऑलमोस्ट अनबिटेबल होऊ शकते. यंदाच्या सीझन मध्ये ना काही प्लेयर्ससाठी ही एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. जसं की शुभमन गिल कडून एक मोर अग्रेसिव्ह व्हर्जन पाहायला कदाचित मिळू शकतं. साई सुदर्शन आपली कन्सिस्टन्सी मेंटेन करतो का हे पाहणं महत्वाचं असेल. जॉस बटलर साठी हा एक कमबॅक सीझन ठरू शकतो आणि वॉशिंग्टन सुंदरला एक बिग रोल मिळू शकतो आणि साई किशोर पुन्हा एक अंडररेटेड मॅच विनर ठरू शकतो. स्ट्रॅटर्जी बद्दल जर बोलायचं झालं तर गुजरात टायटन्स पुन्हा एकदा टॉप 3 वर रिलायन्स ठेवणार आहे. मिडल ओव्हर्स मध्ये बॉलिंगचा वापर करून अपोनेंटला दबावाखाली ठेवणं आणि 180-190 सारखा स्कोर डिफेंड करण्याचा त्यांचा प्लॅन असणार आहे. गुजरात टायटन हाय स्कोरिंग 220च्या मागे नाहीये, ते एक स्मार्ट क्रिकेट खेळतात हे त्यावरनं सिद्ध होतं. आता फायनल वर्डिक्ट काय तर गुजरात टायटन्स अजूनही एक स्ट्रॉंग टॉप 4 कंटेंडर तर आहेच. टीम बॅलन्स आहे, चांगली आहे, बॉलिंग पण मजबूत आहे आणि त्यांचा कोर जो आहे तो देखील स्टेबल आहे. पण मिडल ऑर्डरने परफॉर्म केलं पाहिजे आणि राशिद खान फुल फॉर्म मध्ये आला पाहिजे. जर हे दोन्ही फॅक्टर एक सोबत क्लिक झाले तर गुजरात टायटन्स पुन्हा एकदा ट्रॉफी नक्कीच जिंकू शकते. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, गुजरात टायटन्स यंदा आयपीएल 2026 जिंकणार का? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच अनालिसिस साठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.